Let's start with the second problem of labor. ह्यात अगेन आपण स्ट्रेट पीस रेट सिस्टम, टेलर पीस रेट सिस्टम अँड मेरिक डिफरन्शियल पीस रेट सिस्टम आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर स्टार्ट करूया प्रॉब्लेममध्ये नॉर्मल हार रेट दिलेला आहे. ह्यात आपण बघू शकता की एका तासाला 18 रुपये दिलेलं आहे. स्टँडर्ड टाईम काय आहे? 1 युनिट बनवायला 1 मिनिट लागत आहे. आउटपुट फॉर अ डे, वर्कर ए बनवत आहे 384 युनिट्स पर डे. वर्कर बी बनवत आहे 450 युनिट. वर्कर सी बनवत आहे 552 युनिट्स. आणि ते एका दिवसाला किती तास काम करते? तर 8 तास. तर आपण कॅल्क्युलेट करूया. एक रेट पर हार, एका तासाला किती रेट आहे? 18 रुपये त्यांनी दिले. 18 रुपये आहे एका तासाला रेट. आणि स्टँडर्ड टाईम काय आहे? 1 युनिट बनवायला 1 मिनिट. यानी की एका तासाला स्टँडर्ड प्रोडक्शन किती आहे? 60 मिनटं. यानी की एका तासाला 60 मिनटं 18 रुपये. एका मिनटाला 1 युनिट बनवतात. यानी की 60 मिनटाला 60 युनिट ती लोक बनवत आहे. पण 60 मिनटाला किती रुपये मिळते? 18 रुपये. मग एका युनिटला 60 मिनटात किती युनिट बनवतात? 60 युनिट. मग एका युनिटला किती रुपये मिळते त्यांना? 18 डिवायडेड बाय 60. 30 पैसे एका युनिट पाठीमागं मिळत आहे. थोडक्यात काय आहे? एका मिनटाला 1 युनिट, 60 मिनटाला 60 युनिट. यानी की 60 युनिट बनवायला एका तासाला त्यांना 18 रुपये मिळत आहे. मग एका युनिटला किती मिळत आहे? 18 डिवायडेड बाय 60. 30 पैसे पर युनिट. 30 पैसे पर युनिट त्यांना मिळत आहे. स्टँडर्ड आउटपुट काय मानलं जातं? एका तासाला स्टँडर्ड टाईम आहे 1 मिनिट पर युनिट. यानी की 8 तास जर त्यांनी काम केलं तर 8 तासाला 60 युनिट. एका तासाला 60 युनिट, 8 गुणिले 60, 480 युनिट स्टँडर्ड आउटपुट मानलं जातं. कमीत कमी लेबरनं एका दिवसात 8 तास जर त्यांनी काम केलं तर 480 युनिट बनवायचं आहे. तर आपण बघूया पीस रेट डिफरंट रेट सिस्टमच्या हिशोबानं वेज कसं कॅल्क्युलेट होते. तर इथं आपण पहिलं घेत आहे टेलर रेट सिस्टम, डिफरन्शियल रेट सिस्टम. टेलरचे डिफरन्शियल रेट सिस्टमचा फॉर्म्युला आहे एफिशियन्सी आणि रेट. एफिशियन्सी जर स्टँडर्ड 100च्या बिलो असेल तर लो पीस रेट, यानी की 80%. इथं आपण पीस रेट फाइंड आउट केलं 30 पैसे आहे. लो पीस रेट म्हटलं तर 30 पैशाचा 80%, यानी की 24 पैसे. हाय पीस रेट म्हटलं तर 30 पैशाचं 120%, यानी की 36 पैसे. तर आपण बघणार आहे कुणी किती एफिशियन्सीनं काम केलेलं आहे. एफिशियन्सी ऑफ द वर्कचा फॉर्म्युला आहे ॲक्च्युअल आउटपुट बाय स्टँडर्ड आउटपुट इंटू 100. आता इथं त्यांनी ॲक्च्युअल आउटपुट दिलेलं आहे. एचं आहे ॲक्च्युअल आउटपुट 384 युनिट आणि स्टँडर्ड आउटपुट आपण फाइंड आउट केले. एका तासाला 60 युनिट बनवायचं आहे. 8 तास काम केल्याच्या हिशोबानं 480 युनिट बनवायचं आहे स्टँडर्ड आउटपुट. पण एनं किती बनवलेलं आहे? 384 युनिट्सच बनवलेलं आहे. यानी की किती टक्के काम केले? 80% काम केलेलं आहे. यानी की ही बिलो स्टँडर्ड आहे, 100%पेक्षा कमी आहे. तर एचं पीस रेट असणार 384 इंटू 24 पैसे, जे आपण फाइंड आउट केलं इथं. 30 पैसे नाही मिळणार त्याला. 30 पैशातलं पण 80% 24 पैसे मिळणार. यानी की एचं वेज असणार आहे 92.16 रुपीज. आता बीची एफिशियन्सी आपण बघूया. बीनं आउटपुट केलेलं आहे 450 युनिट्स. बीचं आउटपुट आहे 450 युनिट्स. बीच्या आउटपुटच्या हिशोबानं 480 बनवायला पाहिजे होतं, 450 बनवले. यानी की 93% एफिशियन्सी आहे. अगेन बिलो 100 आहे. बिलो 100 आहे तर त्यांना पीस रेट मिळणार आहे 24 पैसेच. तर 450 गुणिले 24, 108 रुपये. त्यानंतर सीचं आउटपुट आहे. सीचं आउटपुट आपण क्वेश्चनमध्ये बघितलेलं आहे 552 युनिट. यानी की 480 स्टँडर्ड आहे, हे त्याच्यापेक्षा जास्तच आहे. यानी की 115. यानी की ही आहे अबव 100%. एफिशियन्सी आहे अबव 100%. तर त्यांचं पीस रेट सिस्टम आहे हाय पीस रेट सिस्टम.
यानी की 120, 30 पैशाचं 120% यानी की 36 पैसा 198.72 वेज मिळणार आहे सीला. नेक्स्ट आपण बघणार आहे मेरिक्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टम. तर ते मेरिक्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टमचा फॉर्म्युला आहे अप टू 83% असेल तर नॉर्मल पीस रेट, 83 ते 100% इफिशियन्सी असेल तर 110% ऑफ नॉर्मल पीस रेट. इथं नॉर्मल पीस रेट आपला आहे 30 पैसे. नॉर्मल पीस रेट तीच असणार 83% एफिशियन्सी असेल तर. 83 ते 100 एफिशियन्सी असेल तर 30चं 110%, 30 पैशाचं 110% यानी की 0.33 पैसे. आणि जर अबव 100% एफिशियन्सी असेल तर 120% यानी की 30 पैशाचं 120% इथं आपण कॅल्क्युलेट केले असं, तर ते आहे 36 पैसे. तर आपण बघितले एचे एफिशियन्सी किती होती 80%, जे आहे बिलो अप टू 83%, यानी की त्यांना नॉर्मल पीस रेट मिळणार जे आहे 30 पैसे. बीची एफिशियन्सी किती आहे 93%, यानी की ती 83 ते 100च्या कॅटेगरीमध्ये येते. 83 ते 100च्या कॅटेगरीत आलं तर त्यांना 110% ऑफ नॉर्मल पीस रेट मिळणार, यानी की 33 पैसे पीस रेट मिळणार. यानी की त्यांना वेज मिळणार 148.5. आणि ती सीची एफिशियन्सी आहे 115%, जी आहे अबव 100. तर अबव 100 एफिशियन्सी असली तर 120% ऑफ NPR, यानी की 36 पैसे मिळणार. 552 इंटू 36 198.72 मिळणार. तर हिथं आपल्याला मेरिक डिफरन्शियल पीस रेट सिस्टमच्या हिशोबाने एचा वेज आहे 115, बीचा वेज आहे 148.5, सीचा वेज आहे 198.72. ह्याच ह्याच्यात जर स्ट्रेट पीस रेट सिस्टम आपण यूज केलं तर एची युनिट्स आहे 384 युनिट. स्ट्रेट पीस रेटच्या हिशोबाने 30 पैशाच्या हिशोबाने 115 रुपये.2 येते. बीने युनिट प्रोड्यूस केलेला आहे 450 युनिट्स. तर 450 युनिट्सला 30 पैशानं कॅल्क्युलेट केले तर 135 वेज मिळत आहे. सीनं बनवलेला आहे 552 युनिट्स, 30 पैशाच्या हिशोबानं 165.6 रुपीज त्याला मिळत आहे. तर एची वेज आहे 115.2, बीचं 135 आणि सीचं 165.6.